मी कन्सल्टंट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि ॲडव्हान्स एंडोस्कोपिक आहे मॅक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरमध्ये. डॉक्टर निलेश अग्रवाल सर CTVS सर्जन आहेत आणि डॉक्टर कौडू जवादे सर ऑन्को सर्जन. आम्ही मॅक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरतर्फे गोंदियाच्या रुग्णांसाठी, गोंदियाच्या जनतेसाठी सुपर स्पेशालिटी क्लिनिक सुरू केलेलं आहे रामायण हॉस्पिटल येथे. ही आमची पहिली OPD आहे आजची. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी ही OPD राहील, सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत. कुठल्या कुठल्या आजारावर त्या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहे? इथे हृदयरोगासंबंधी सगळे उपचार, जसे कोरोनरी आर्टरी डिसीज, हृदयगतीचे उपचार, हृदयात काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी मेडिकल आणि सर्जिकल मॅनेजमेंट संबंधित आपल्याला ॲडवाईस मिळेल. फर्दर जे काही सर्जिकल प्लॅनची गरज आहे ते आपण इथे आखू आणि पुढे त्या हिशोबानं ट्रीटमेंट पुढे सुरू होईल. माझ्या डिपार्टमेंटमध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये पोटविकार जे आहे, ॲसिडिटीपासून रक्ताची उलटी होणे, बद्धकोष्ठता असणे, लिव्हर किंवा पॅनक्रियासचे आजार, पोटाचे ट्युमर्स म्हणजे कॅन्सर, या संबंधित आपल्याला सल्ला व पुढचे उपचार करता येतील. बेसिक सवलती, बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI हे सगळे गोंदिया जिल्ह्यातच होऊ शकतात आपले. पण आणि बेसिक एंडोस्कोपी पण आपण इथे प्रोव्हाइड करू शकतो. पण काही मोठी एंडोस्कोपिक प्रक्रिया जर लागली किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटसारखे उपचार लागले तर त्यासाठी मग आपल्याला पुढे ट्रीटमेंट आखून मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पेशंटला रेफर करून ते सगळं करता येतील. नागपूरमध्ये आपलं रुग्णालय कुठल्या ठिकाणी आहे? मग नागपूरमध्ये न्यू मानकापूरमध्ये कुराडी रोडवर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि हे 200 बेडचं हॉस्पिटल आहे आणि तिथे सगळ्या सुविधा, प्रत्येक डिपार्टमेंटची सगळी सुसज्ज सुविधा उपलब्ध आहे आणि इमर्जन्सी 24/7 तिथे उपलब्ध राहते. आपल्या रुग्णालयामध्ये शासनाचा कुठल्या कुठल्या योजनांचा लाभ देखील रुग्णांना या ठिकाणी घेता येऊ शकतो का? सध्या तरी मॅक्स हॉस्पिटलनी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत, जसं CGHS, ECHS, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड आणि कोल इंडिया, त्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुढे अजून फर्दर टायअप्सचा प्लॅन आहे. अदर इन्शुरन्सचे जे कार्ड राहतात त्यांच्यावर पण आपल्याकडे सर्वच अदर म्हणजे प्रायव्हेट जे स्टार वगैरे तर सगळेच TPA इथे उपलब्ध आहेत. अच्छा. बेस्ट म्हणजे आमच्याकडे ज्या ऑन्को सर्जरी सुविधा आहेत त्याच्यात आपल्याकडे रोबोटिक सर्जरी जी आहे, रोबोटिक ऑन्को सर्जरी, ती एकदम उत्तमरित्या केली जाते. रोबोट सर्जरीज बद्दल सर आपल्याला कौडू जवादे सर आपल्याला थोडंसं सांगू इच्छितात. प्रत्येक जसे C रेक्टम झालं, C युट्रस झालं, C एंडोमेट्रियम झालं, C ओव्हरी झालं, ह्या सर्जरीमध्ये ज्या खूप कॉम्प्लेक्स तऱ्हेने केल्या जातात. तर ओपन तरीकेने केलं तर ते पेशंटच्या रिकव्हरीला टाईम लागतो. त्यामुळे आमच्याकडे जो आता रोबोट आहे, जे रोबोटिक दावेंची XI जे मॉडेल आहे ते हायेस्ट व्हर्जन, जे पूर्ण जगामध्ये अवेलेबल आहे ते हायेस्ट व्हर्जन आहे आणि त्याने आम्ही खूपच हायली प्रिसाईज सर्जरी करू शकतो. त्याचा फायदा असा होतो, पेशंटला हार्डली 2 ते 3 दिवस हॉस्पिटल स्टे लावतं, रिकव्हरी खूप लवकर फास्ट होते, पेनलेस असतात सगळे सर्जरी आहे. तर ही आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या आणि सगळ्याच प्रकारच्या कॅन्सर सर्जरी आपण मॅक्स हॉस्पिटलचे करतो. गोंदियालाही कॅन्सर हॉस्पिटल आहे, पण तिथे सर्व जे उपचार होत नाहीत त्यांना अर्ध्या उपचाराकरता नागपूरला जावं लागतं. पण जर आपल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये आले तर त्यांना काय संपूर्ण उपचार होणार आहे? येस, मॅक्स हॉस्पिटलमध्ये आपले तिन्ही डिपार्टमेंट, कुठली कॅन्सर असेल तर त्याला 3 ट्रीटमेंट लागतात. एक तर सर्जरी, ऑन्को सर्जरी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, किमोथेरपी म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजी आणि रेडिएशन म्हणजे रेडिएशन ऑन्कोलॉजी. ते तिन्ही डिपार्टमेंट आपल्याकडे सुसज्जपणे आहे, चांगल्याने वर्क करत आहे. इव्हन रेडिएशनचं जे काही कोबॉल्ट आणि लिनॅक्सची जी मशीन आहे ती हायेस्ट सध्या तरी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे. तर पेशंट जर एकदा मॅक्स हॉस्पिटलमध्ये आला तर त्याला कॅन्सरसाठी ट्रीटमेंटसाठी कुठे बाहेर जायची गरज पडणार नाही. एका रूफच्या अंडर, म्हणजे एका स्कोपच्या अंडर तिथं सगळं ट्रीटमेंट होईल. संपूर्ण निलेश अग्रवाल, मी हार्ट सर्जन आहे. सर, गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर याआधी बरेच या ठिकाणी नामांकित डॉक्टर्स देखील आहेत आणि अशात आपण मॅक्सची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करतात. तर रुग्णांना कशा पद्धतीच्या सवलती मिळणार आहेत की जेणेकरून ते आपल्याकडून उपचार करून घेतील? हे बघा, गोंदिया जिल्ह्यात आता कार्डिओलॉजीची सुविधा सुसज्जपणे उपलब्ध आहे, पण कार्डियक सर्जरी, हार्ट सर्जरीची सुविधा आता गोंदिया जिल्ह्यात नाही आहे. तर आम्ही हे जे आउटरीच OPD सुरू केली आहे त्याच्यामुळे जे पेशंट्स आहेत ज्यांना बायपासची आवश्यकता आहे, ज्यांना व्हॅल्व बदलण्याची आवश्यकता आहे, कोणती हार्टची सर्जरीची आवश्यकता आहे, त्यांना इथेच ते आपला एक OPDची सुविधा मिळेल. आणि जर त्यांना सर्जरीसाठी नागपूर यावं लागेल तर आम्ही तिथे त्यांना सर्जरी करून देऊ. सर, दरांमध्ये काय तफावत असेल? जर इथं उपचार घेतला आणि नागपुरात घेतला तर रुग्णांना काय फायदा होईल नेमकं त्याचा? हे बघा, दरांचं हे आहे की नागपूरचे जे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते आता गोंदियात आहेच नाही. कार्डियक सर्जरी गोंदियाला होत नाही, तर दरांचा मी काही हे सांगू शकत नाही. पण कोणी असं मरीज असला की त्याला काही सवलतीची गरज आहे
आम्ही मॅनेजमेंटशी बोलून ते काही डिस्काउंट करू शकतो. आपल्या हॉस्पिटलकडून गोंदिया नक्सलाईट एरिया आहे, इथे शासकीय योजनांचा लवकरात लवकर सुरू व्हाव्या याकरता काही प्रयत्न आपल्या हॉस्पिटलकडून करण्यात येणार आहे का? आम्ही CGHS सुरू केलं आहे, आमच्याकडे ECHSही आहे आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड प्लस आणखी जे सरकारी योजना आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रयासरत आहोत.